बातमी आहे सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श शाळा अशी ओळख असलेल्या मोडलिंब येथील मुलींच्या जिल्हा परिषद शाळेचे वर्ग गेल्या 3 वर्षांपासून चक्क मैदानावरती भरवण्याची वेळ आली आहे। 1956 मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये 19 वर्ग खुले आहेत। मात्र यातील 10 वर्गांमध्ये धोकादायकरित्या हे वर्ग असल्याचं सांगत या वर्गांना कुलूप लावण्यात आलंय। त्यामुळे या लहान लहान मुलींना 12ही महिने शाळेच्या मैदानावरती बसून शिकावं लागतंय। स्ट्रक्चर खराब आहे, वापरू शकत नाही, अशा पद्धतीमुळे वर्गवाल्या पण ठेवलेत। या सगळ्या गोष्टीचा विचार करून माझा स्पष्ट असा आरोप आहे, या भागातील काही लोकांना ही शाळा बंद पाडायच्या दृष्टीने काम चालू आहे। परंतु ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिक, पालक या शाळेच्या शिक्षणाच्या दर्जावर समाधानी आहेत। येथील 19 खोल्यापैकी 10 खोल्या ह्या धोकादायक स्थितीमध्ये आहेत। सदर 10 खोल्यामध्ये बंद अवस्थेत असून त्यामध्ये एकही वर्ग आम्ही बसवत नाही आणि काही आमचे वर्ग काही बाहेर बसवतात। केवळ या धोकादायक इमारतीमुळे येथील मुलींच्या पटावर खूप परिणाम झाले आहे। मी आलो त्यावेळेस या शाळेचा पट 422 होता, आज शाळेची पटाची अवस्था 356 असा पट या शाळेचा कमी झालेला आहे। 10 खोल्या किमान 5 जरी खोल्या आम्हाला लवकर त्वरित बांधून मिळाल्या तरी आमची बसायची सोय होते। चालू वर्षी इयत्ता 4थीच्या 3 मुली शिष्यवृत्ती लागलेत, 5वीचे 2 लागलेत आणि इयत्ता 7वीचे 5 मुली शिष्यवृत्ती लागलेत। गुणवत्ता अतिशय या शाळेची चांगली असून केवळ या धोकादायक इमारतीमुळे येथील मुलींच्या पटावर खूप परिणाम झाले आहे। मी आलो त्यावेळेस या शाळेचा पट 422 होता, आज शाळेची पटाची अवस्था 356 असा पट या शाळेचा कमी झालेला आहे। आमच्या शाळेचे वर्ग धोकादायक आहे। आमचा वर्ग धोकादायक आहे, खोल्या बंद असतात म्हणून आम्ही दररोज बाहेर बसतो। पावसाळ्यात सुद्धा आम्हाला इथेच बसायला लागते।